कोल्हापूर शहरातील शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन सेवांसाठी ठेवलेली 10 फूट मोकळी जागा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याची गंभीर बाब जनप्रवासने यापूर्वी उघडकीस आणली होती। या बातमीची दखल घेत अखेर महापालिकेने प्रत्यक्ष कारवाई करत कारंजगाव रोडवरील प्लॉट क्रमांक 1325/9 आणि 10 येथील 2 अनधिकृत गाळे हटवले आहेत। याच पार्श्वभूमीवर गाईड स्टील फॅब्रिकेशनचे मालक दिलीप जाधव यांनी त्यांच्या कंपनी शेजारी असलेल्या 10 फूट मोकळ्या जागेवर झालेले अनधिकृत बांधकाम हटवावे अशी तक्रार सुमारे 5 महिन्यांपूर्वी महापालिकेकडे केली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेने संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावली होती। नोटीसीनंतरही अतिक्रमण न हटवल्याने आज प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली। मी दिलीप बळवंत जाधव 7-8 महिन्यापूर्वी ह्याने येण्या जाण्याचा सामायिक बोर्ड जो होता तो त्याने बंद केला होता रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत। तर त्याच्याबद्दल मी जैन प्रवारला पण मी प्रवाशांना पण सांगितलं होतं आणि कॉर्पोरेशनला तक्रार केली होती। तक्रार देऊन मला ते आता 7-8 महिने झाले। तर 7-8 महिन्यात सगळ्या प्रोसिजर सगळ्या झाल्यानंतर आज ते आमचा सामायिक बोर्ड कॉर्पोरेशन अतिक्रमण काढायला आले आज आणि ते काढायला लागलेत आता या स्थितीत। आणि कॉर्पोरेशनचा पण आभार मानतो आणि जन प्रवासांचा पण मी आभार मानतो। त्यांनी पुढून हे सगळं लेख आणि व्हिडिओ वगैरे सर्वत्र प्रसारित केला त्यांनी, त्यामुळं त्यांचे पण मी आभार मानतो आणि कॉर्पोरेशनचं पण मी आभार मानतो। काय सांगताय? खरं तर तो बोर्ड रिकाम होता। हा पहिला बोर्ड तो 10 फूट बाय 70-72 फुटाचा बोर्ड तो पूर्ण रिकाम होता। त्यानंतर मग कुदलीने अतिक्रमण केलं, नंतर मग राऊतांनी अतिक्रमण केलं। मग तो सगळा आमचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला। आमचा कारखाना खालती आहे, ते आमच्या 2 मुलांसाठी 2 कारखाने होते ते राऊतांनी बंद केल्यामुळं जवळजवळ 7-8 महिने जवळजवळ 7-8 लाख रुपयाचे नुकसान झालं आहे आमचे। आणि कॉर्पोरेशनला कळविल्यानंतर सगळे कागदपत्र हजर करून दाखवलं त्यांनी ते योग्य आहे असं समजल्यानंतर त्यांनी ते कारवाई केली। कारवाई दरम्यान गाळेधारक विनायक राऊत यांनी तक्रार करणाऱ्यांचीही बाजूला अतिक्रमण आहे, त्यामुळे सर्वच अनधिकृत बांधकामांवर समान कारवाई करावी अशी मागणी केली। आज जी काही कारवाई झाल्या ते आम्ही ग्राह्य धरले। इथनं पुढं फक्त हे जे आम्ही जी नोटीस बद्दल जी काय तक्रार केली आहे ती पण लवकरात लवकर महानगरपालिकेने विचार करून त्यावर काय असेल ती कारवाई करावी। आणि मेन म्हणजे आमची स्वतःची जागा होती त्यावर फक्त आम्ही बांधकाम परवाना न घेतल्यामुळे त्यांनी ती कारवाई केली। आम्ही बांधकाम परवाना घेऊन परत ती बांधकाम करू एवढंच मी बोलतो। तुम्ही जी तक्रार केली त्यामध्ये काय कोणती नेमकी तक्रार आहे तुमची? आम्ही स्वतः ही 11/12/2025 रोजी तक्रार केली। जवळजवळ 2 महिने होत आले त्या गोष्टीला, पण अजून सुद्धा यावर कोणतीही नोटीस गेलेली नाही। पण जेव्हा दुसरा व्यक्ती तक्रार करतो तेव्हा कशी काय ती नोटीस लगेच जात्या? आम्ही दिलेली नोटीस का जाऊ शकत नाही? ह्याचं पण आम्हाला महानगरपालिकेने उत्तर द्यावं। तक्रारमध्ये काय आहे नेमकं? जागा कोणती, कुठली, कुणाची आहे काय? आमच्यावर ज्यांनी तक्रार केली त्यांनी जी तक्रार केली ती त्यांच्यातलं जे अतिक्रमण आहे ते लपवण्यासाठी केल्या थोडक्यात। ते पण अतिक्रमण जर ह्यांनी लक्षात घेऊन ते काढून द्यावं, आम्ही पण महानगरपालिकेच्या बाजूने उभा। अतिक्रमण हटवताना महापालिकेची तारांबळ उडाली। सदरची कारवाई तक्रारीनुसार आणि पूर्वी बजावलेल्या नोटिसीनंतर करण्यात आली आहे। यापुढेही उद्यमनगर परिसरातील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याचं कनिष्ठ अभियंता चेतन आरमार यांनी सांगितलं। नगररचना विभागाकडे संबंधित मिळकतीतील सामासिक अंतरामधील अनधिकृत बांधकामात तक्रार प्राप्त झाली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या कलम 53 अन्वये आम्ही संबंधितांना नोटीस लागू केली होती। सदर नोटिसीचा पिरियड संपल्यामुळं आज रोजी आम्ही महानगरपालिकेचा नगररचना विभाग व अतिक्रमण निर्मूलन विभाग व वार्ड ऑफिस यांच्यातर्फे संयुक्त कारवाई या ठिकाणी अनधिकृत बांधकामावर केलेली आहे। एकंदरीतच उद्यमनगरामध्ये अशा अनधिकृत बांधकाम आहेत, मात्र महापालिकेच्याकडून सांगण्यात येते की नागरिकांनी तक्रारी करावी, त्यानंतर ही अतिक्रमण आहे ते काढण्यात येते। मात्र महापालिकेकडून प्रत्यक्षरित्या कारवाई होताना या परिसरात दिसली, कारण उद्यमनगराकडे औद्योगिक वसाहत म्हणून पाहिलं जातं। त्या आपत्कालीन कोणतीही परिस्थिती ओढावली तरी म्हणजे वाचवण्यासाठी असतील किंवा कोणताही अनर्थ टाळण्यासाठी फार वेळ लागणार आहे, तसं एकंदरीत यापूर्वी पण आम्ही उद्यमनगरामध्ये बऱ्याच वेळा अनधिकृत बांधकामावर कारवाई केलेली आहे
आपलं म्हणणं बरोबर आहे, ज्यावेळी तक्रार येते त्यावर प्रायोरिटीनं कारवाई केली जाते. परंतु आमच्या ऑफिसच्या निदर्शनास जर असं अनधिकृत बांधकाम आलं आणि जे धोकादायक असेल त्यावर पण आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करतो. यापुढे आता करण्यात येणार आहे याचं? पूर्ण शहरभर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीत काही वर्षांपूर्वी महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, आरोग्य पथक तसेच इतर आपत्कालीन यंत्रणांना त्वरित प्रवेश मिळावा आणि परिसरातील इमारतींमध्ये हवा खेळती राहावी यासाठी 10 फूट रुंदीची जागा मोकळी ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार बिग बाजार रोड, कारंजगा रोड, भारत बेकरी रोड या परिसरात ही जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र कालांतराने या मोकळ्या जागेवर गाळे उभारणे, लोखंडी शेड, गेट्स बसवणे तसेच साहित्याचा साठा करण्यात आला. परिणामी आपत्ती व्यवस्थापनासाठी असलेला मार्ग पूर्णतः बंदिस्त झाला असून भविष्यात या परिसरात आग किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचणे अत्यंत कठीण ठरणार आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका कोणती पावले उचलणार याकडे आता लक्ष लागलं आहे. जनप्रवास लाईव्हसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळे सोबत अमृता पवार, कोल्हापूर.